डोसकं बेंचवर आपटलं आणि लई मारलं. तेव्हा मला त्यांची लई भीती वाटली सरकार. अहो त्याचं रगत बघून आम्हाला चक्कर आली. एकूण ते एक पोरग आहे हो आमचं, आणि बघा कसं गुरागत मारलंय ते आमच्या पोराला. आपला संकेत लवकर बरा होणार. हा काय नाही, होऊन जाईल ते बरं. आणि ताई दादा माफ करा आम्हाला. अहो सरकार, तुम्ही कशाला माफी मागायलेत? यात तुमची काय बी चुकी नाही. नाही तसा विषय नाही, आमच्या मंडळी येते शेवटी, त्यांच्या वतीनं आम्ही माफी मागतो. जर तुम्हाला असं वाटतच असेल तर माफ करा. आणि तुम्हाला कधी बी गरज पडली मला केव्हा बी तुम्ही फोन करू शकताय. हां काही गरज पडली तर. हे होणार लवकर बरा, टेन्शन घेऊ नका. आणि ह्यो विषय आता इथंच मिटूया. कंप्लेंट वगैरे देण्याच्या काय भानगडीत पडू नका. ठीक आहे बाळा, हे तुझ्यासाठी आणलेलं आहे. सगळी एका दिवशी खाऊ नको, बेता बेतान का. येऊ काय? होय. तुम्ही हळू बोल की जरा. जा आधी दार बंद कर. एक नंबर काम केलंय बर का. हे घे बक्षीस. आता तुम्ही सांगितलं तसं केलं. जरा हळू बोल की. भीतीला बी कान असतात. आणि हा, हितनं पुढं यो मॅटर हितच संपवायचा. थोबाड एकदम बंद ठेवायचं, कळलं? आणि बघ संख्या, तू बी कुणाला बी काय बी सांगायचं नाही, कळतंय? आणि हा, हितनं पुढं मला अजिबात फोन आला नाही पाहिजे तुमचा. माझं काही काम असेल तर मीच फोन करेन. येते. खरंच दे तू राजीनामा. ती शाळा सोड, ती माणसं सोड, तो नवरा सुद्धा सोड. तुम्हाला खरंच असं वाटतंय काय की मास्तरीन माणसं आयुष्य आमच्यामुळे बरबादच झालंय असं? हो, तुमच्या घरात तिला चांगली वागणूक मिळत नाही. माझी मुलगी सुखात नाहीये. तुमच्याशी लग्नाला हो म्हणाली ना, हेच तिचं चुकलं. पहिल्यासारख्या वागत नाहीत ते आमच्याशी, सारखे चिडतेत. आधिपती, काय झालं? भेट झाली का सुनायची? नाही, मग त्यांचे बाबा भेटले. हा, काय म्हणले ते? कधी पाठवत्यात पोरीला परत? ये सांगतो कधी पाठवतात पोरीला. अरे काय? बस त्यांच्या पोरगीला काय ते आपल्या घराकडे लावून देतील असं वाटत नाही मला. वेगळंच ऐकून आलोय अजून. काय पश्चाताप व्हायला ग त्यासनी. कसला? हेच की आपल्या घरी त्यांनी पोरगी दिली याचा पश्चाताप होते त्यासनी. अरे देवा, हे काय? आणि तेच आमच्यासारख्या आडाने गोळ्या संग लगीन लावून द्यायचं नव्हतं म्हणले. हे इतके दिवस का गप बसले ते? आता आठवले वय त्यासनी? आठवलं नाही ग, वाटलं असेल त्यासनी. त्यांचं तर काय चुकीचं आहे. मला एक सांगायची, काय सांगू? आपली काय चूक झाली काय नात्यांची बेरीज वजाबाकी करण्यात? नाही ना, मला नाही वाटत आपलं काय चुकलं असं. आणि सुनबाई बी तशी नाही आहे की ती तुझ्याबद्दल चुकीचा विचार करेल. अरे तिच्या वडिलांनी काय वाटलंय ते वाटू दे, पण सुनबाईसने काय वाटतं हे महत्वाचं आहे बघ. सुनबाईला जर का घरला परत यायचं असेल ना मग, तर तिच्या वडिलांनी काय वाटतं याचा प्रश्नच उरत नाही बघ. मी या बीबी राजी, तो क्या करेगा काजी. जाऊ दे, नग काळजी करूस. अरे समजा ठीक होईल बघ. स्वतःहून घरला येईल बघ ती परत. बाबा हो, काय बोलताय तुम्ही? खर तर हे आधी बोलायला हवं होतं. सोड तू सगळं, आणि आधी तू ती शाळा सोड. मी असं काही नाही करू शकत बाबा. तू शिकलेली आहेस, हुशार आहेस. अगं तुला कुठेही नोकरी मिळेल. त्या शाळेला काही सोनं लागलेलं नाहीये. मी शाळेचं नाही म्हणते बाबा.
अधिपतींना सोडा असं का म्हटलात तुम्ही? हो म्हणालो. अगं तुझं लग्न लावून दिलं ना त्यावेळेला भावनिक होऊन फार पटापटा सगळ्या गोष्टी केल्या ग. तुझं सासर कसं आहे, तिथली माणसं कशी आहेत, काही बघितलं नाही. फक्त तुझ्या डोक्यावर अक्षता टाकायच्या म्हणून सगळ्या गोष्टींना हो म्हणत गेलो. आता मात्र पश्चाताप होतोय त्या गोष्टींचा. बाबा असं नका ना म्हणू प्लीज. अगं हेच खरं आहे अक्षरा. नाहीये बाबा, नाहीये खरं. तुला एकच सांगतो बाळा, इमोशनल होऊन कुठलेही निर्णय घेण्याची ही वेळ नाहीये आता बाळा. हे बघ, प्रॅक्टिकली विचार कर आणि त्या नात्यातून बाहेर पड. बाबा काय बोलताय तुम्ही? आमचं एक भांडण काय झालं, तुम्ही मला नात्यातून बाहेर पडायला सांगताय? अगं त्यातच तुझं भलं आहे अक्षू. नाहीये बाबा, नाहीये, असं नाहीये. नवरा बायको मध्ये भांडण होत नाहीत का म्हणून डायरेक्ट नातं तोडायचं? माझा निर्णय झालाय बाबा. लग्न हा माझ्यासाठी खेळ नाही, त्यामुळे मी माझं लग्न मोडणार नाही. हा एक भाग झाला. आणि दुसरा, माझं अधिपतींवर खूप 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 प्रेम. मी त्यांना अजिबात सोडू शकत नाही कधी.